नमस्कार मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या UPSC व MPSC ऑनलाईन एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 81 पदाची सरळ सेवा भरतीची जाहिरात आलेली आहे। यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी ची एकूण 3 पदं आहेत। यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ग्रुप ए, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी ग्रुप बी आणि गृहप्रमुख ग्रुप बी। सो या अगोदरच्या 2 पदांची माहिती आपण बघितली। आता आपण गृहप्रमुख गट ब याची 18 पदं आहे। मित्रांनो, ही सरळ सेवा भरती आहे। गॅजेटेड वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदं जर मिळवायची असेल महाराष्ट्रामध्ये तर राज्यसेवा म्हणजे आत्ताचं जे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे त्यामध्ये प्री, मेन्स, इंटरव्ह्यू असे परीक्षेचे 3 सलग टप्पे आपल्याला पार करावे लागतात। सरळ सेवा भरती ही विशिष्ट शैक्षणिक आणि अनुभवाचं जे बॅकग्राऊंड आहे अशाच कॅन्डिडेटला इथे पात्र होता येतं। म्हणजे तुलनेत सरळ सेवेमध्ये कॉम्पिटिशन कमी असते। म्हणजे एक परीक्षा, मुलाखत आणि त्यानंतर नियुक्ती असं याचं स्वरूप असतं। सो ही जी काही 18 पदं आहे या पदांसाठी काय पात्रता लागते, कोण याला फॉर्म भरू शकतं, वयोमर्यादेचे काय निकष आहेत, कागदपत्र कशी आहेत, निवड प्रक्रियेची प्रोसेस कशी आहे आणि अर्ज आपल्याला कधीपर्यंत सबमिट करायचे आहेत याची एक संपूर्ण माहिती व्यवस्थित जी आपल्याला फॉर्म भरताना अत्यंत महत्त्वाची आहे अशी माहिती आपण इथे लक्षात घेण्याचा प्रयत्न करू। सो ही जाहिरात आहे। जाहिरातीचा हा क्रमांक आपण आठवणीनं लक्षात ठेवायचा आहे, 025/2023। ओके, 18 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये सर्वसाधारण 13 पदं आहेत आणि महिलांसाठी 5 पदं राखीव आहे। 18 पैकी 1 पद दिव्यांग बांधवांसाठी राखीव आहे। सो आरक्षणाची जशी पदं शासनाकडनं मंजूर होते तशी पदं आयोगाकडनं डिक्लेअर केली जातात। पुढे जर समजा काही पदांमध्ये वाढ झाली, तशी मंजुरी शासनाकडनं आली, तसं आयोगाकडनं नव्यानं प्रसिद्धीपत्रक देऊन कळवलं जाईल। असं हे पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण ज्या तरतुदी आहे त्यामध्ये नमूद आहे। फॉर्म भरताना 2 यातील पॉईंट महत्त्वाचे। 5.4 असं म्हणतो, शासन निर्णय महिला व बालविकास विभाग जो 4 मे 2023चा निर्णय आहे त्यामध्ये असं म्हटलंय की अराखीव महिलांकरता म्हणजे ओपन महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअर सादर करण्याची जी अट होती ती रद्द करण्यात आली आहे। पण त्याच्यानंतर 3रा पॉईंट असं म्हणतोय 5.6, महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमेसाईल असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणजे SC व ST यांना वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडत असल्याबाबतचे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे। आता नमूद तेव्हाच करता येईल जेव्हा नॉन क्रिमिलेअर व्हॅलिड आपल्याकडे असेल आणि म्हणून या दोनही याच्यामध्ये विरोधाभास वाटतो। आपण आयोगाशी संपर्क करू शकता। संपर्क हा आता कॉलद्वारे करता येईल किंवा मेलद्वारे करता येईल, किंवा माझं आपल्याला सजेशन असेल की आपल्याकडे वेळ आहे, एक 4-5 दिवसाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला नॉन क्रिमिलेअर काढता येईल। सो व्हॅलिड नॉन क्रिमिलेअरसह आपण अप्लाय केलं तर ते अधिक मला असं वाटतं सुरक्षित राहील। पुढच्या मुद्द्याकडे जातोय। 5.14 हा पॉईंट आहे ज्यामध्ये हे आरक्षणाचे जे रिझर्वेशन जे आहेत हे महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच हे लागू असेल असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे। पुढे आपण जातोय। दिव्यांग उमेदवारासाठी 1 जागा आहे, 18 पैकी 1 जागा दिव्यांग उमेदवारासाठी आहे। सो हे दिव्यांगत्व जे आहे 40% प्लस आत्ताच्या नवीन नियमानुसार निकषानुसार सिव्हिल सर्जनचं हे सर्टिफिकेट 40% प्लस असणं अनिवार्य आहे। सो आणि ते ही जी काही अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याची त्या दिनांकाच्या अगोदरचं व्हॅलिड प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे। या पदासाठी ग्रुप बी गॅजेटेड ग्रुप बी ची वेतन श्रेणीचा स्तर S15 आहे, ज्यामध्ये 41,800 ते 1,32,300 अशी ही वेतन श्रेणी आहे। म्हणजे नियुक्तीच्या वेळेला साधारणतः 65 to 70,000 प्लस जे आहे यामध्ये सॅलरी राहील। याशिवाय इतर जे काय भत्ते आहेत किंवा सुविधा आहेत त्या देय आहेत त्या लागू असतीलच। पात्रतेच्या निकषामध्ये सगळ्यात पहिला जो निकष आहे वयोमर्यादेचा, पहिला तर भारतीय नागरिकत्वाचा,
त्यानंतर वयोमर्यादेचा, ही वयोमर्यादा 1 सप्टेंबर 2023ला मोजली जाणार आहे. ओके, यामध्ये मिनिमम वयाची अट 20 आहे. ओके, 20 पासून ओपन 38, रिझर्वेशन 43. 20 पासून खेळाडू ओपनचा असेल तर 43, रिझर्वेशनचाही असेल तर 43 खेळाडूसाठी, स्पोर्ट्समॅन. ओके, त्यानंतर माजी सैनिकासाठी 3 वर्ष शिथिल आहे, म्हणजे जी मॅक्झिमम वयोमर्यादा आहे, उदाहरणार्थ ओपनला 38 आहे +3, रिझर्वेशन 43 आहे +3, हे राहील कुणासाठी? माजी सैनिकांसाठी. ओके, त्यानंतर दिव्यांग उमेदवार यासाठी 45 वर्षाची अट जी आहे ती ठेवण्यात आली. 7.2.1 जो आहे तो असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादा लागू राहणार नाही. ओके, त्यानंतर 7.2.6 असा इथे दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा 3 मार्च 2023चा हा निर्णय आहे. त्यानुसार कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. म्हणजे इकडे जी कमाल वयोमर्यादा आहे, जसं 38 ओपनला +2, रिझर्वेशन 43 +2, असं प्रत्येक ठिकाणी +2 होईल. सो हे एक अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे ज्यांचं कोणाचं बिचाऱ्याचं 44 वय आहे, रिझर्वेशनमध्ये आहे, तो सुद्धा इथे आता अप्लाय करू शकतोय. चला, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव, तीनही पदं एकाच डिपार्टमेंटचे आहे, परंतु तीनही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता असल्यामुळं थोडा विद्यार्थी मित्रांचा गोंधळ उडालेला होता. परंतु बऱ्याच गोष्टी आता विद्यार्थी, आम्ही शिक्षक सगळे मिळून याच्यात जे काय अभ्यास करतोय, सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, त्यातून बऱ्याच गोष्टी आता स्पष्ट झाल्या. सो शैक्षणिक अर्हतेतला पहिला पॉईंट आहे मित्रांनो, अ बॅचलर डिग्री इन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ अँड ॲग्रिकल्चर ऑर ॲग्रिकल्चर म्हटलंय, इन अ ॲटलिस्ट सेकंड क्लास ऑफ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे आर्ट्स, कला, सायन्स, विज्ञान, कॉमर्स, वाणिज्य आणि त्याच्यानंतर लॉ म्हणजे विधी किंवा कायदा, ऑर ॲग्रिकल्चर यापैकी आपलं कुठलंही सेकंड क्लासची डिग्री असली तरी चालेल. अँड म्हटलंय प्लस यासह अ डिग्री इन एज्युकेशन ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, एज्युकेशन म्हटलंय, ऑर अँड इक्वलंट क्वालिफिकेशन किंवा त्याच्या समकक्ष असलेली पात्रता. मग आता एज्युकेशन म्हणजे काय? तर एज्युकेशनमध्ये BEd येतं, MA इन एज्युकेशन येतं, MPhil येतं, MPhil इन एज्युकेशन, PhD येतं, D.Ed नाही येत. काही मित्र आहेत जे मेसेज करतात D.Ed, DTEd, तुम्ही B.Ed करून टाका, ठीक आहे, आणि ते TETच्या परीक्षा पण द्या, पण ते TIT झालं म्हणजे काही गृहीत धरू नका लगेच जॉब लागणार आहे. पुढचे क्वालिफिकेशन वाढवत राहिलं पाहिजे. ओके, चला मुद्द्याकडे येऊ. तिसरा 8.2चा अनुभवाचा निकष आहे. यामध्ये हॅव नॉट लेस दॅन 5 years टीचिंग म्हणजे शिकवण्याचा, शिक्षक म्हणून, ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन अ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजे एकतर 5 वर्षाचा शिकवण्याचा किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये प्रशासन करण्याचा म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असला पाहिजे. शैक्षणिक संस्थेमध्ये प्रशासन म्हणजे आता मुख्याध्यापक राहू शकते, केंद्रप्रमुख असू शकतात, विस्तार अधिकारी असू शकतात, है ना, अशा या पदावर किंवा सुपरवायझर राहू शकतात शाळेचे एखाद्या. ओके, चला आता प्राधान्यशील अर्हता पण दिले इथे. प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट पोजेसिंग मास्टर्स डिग्री, ज्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे, इन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ, ॲग्रिकल्चर आणि सायकोलॉजी आणि इतर हे मेथडॉलॉजी वगैरे दिले यांनी. सो यापैकी जर मास्टर्स डिग्री असेल तर त्याला प्राधान्य असेल, पण हे कंपल्सरी नाही. मग कंपल्सरी काय? तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, लॉ और ॲग्रिकल्चर मधली सेकंड क्लास मधली डिग्री पाहिजे. आर्ट्स म्हणजे BA, सायन्स म्हणजे BSc, इकडे कॉमर्स म्हणजे BCom, लॉ म्हणजे LLB, ॲग्रिकल्चर म्हणजे BSc ॲग्री, आणि ती सेकंड क्लास असली पाहिजे मिनिमम. आणि दुसरं एज्युकेशन मधली डिग्री असली पाहिजे, ठीक आहे, किंवा त्याच्या समकक्ष डिग्री असली पाहिजे. आणि तिसरा निकष आहे की 5 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असला पाहिजे, शिकवण्याचा अनुभव किंवा शैक्षणिक संस्थेतला प्रशासनातला अनुभव असेल. 3 निकष गृहप्रमुख हाऊस मास्टर ग्रुप B पदासाठी अनिवार्य आहेत. ठीक आहे, आय होप क्लिअर झालेत सगळे मुद्दे.
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव करण्याचा जो कालावधी आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक, त्या दिनांकाला शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे अपियर लोक कॅन्डिडेट चालणार नाही. क्लिअर. अनुभवाच्या कालावधीत गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या विहित दिनांकास अंतिम दिनांकास धरण्यात येईल. आता अनुभवाच्या दाव्यासंदर्भात डिटेल दिले पुढे. एखाद्याकडे अनुभव आहे तर तो कसा अनुभव पाहिजे. पॉईंट नंबर 2.2.2 हा बघा, याच्यामध्ये निकष दिले त्याने. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1939 वगैरे बाकी त्या तरतुदी, यातलं एवढंच लक्षात घ्यायचंय की कॉन्ट्रीब्युटरी असेल किंवा मग पार्ट टाइम असेल किंवा असं स्टायपन लेवलचा असा कुठलाही अनुभव चालणार नाही. अनुभव हा पूर्ण वेळ काम केलेला असेल त्याचाच अनुभव जो आहे तो ग्राह्य धरला जाईल. आणि अनुभव प्रमाणपत्र जे आहे हे आयोगाने विहित केलेल्या, म्हणजे जे विहित केलेलं आहे, दिलेलं आहे त्या नमुन्यातच, त्या फॉर्मॅटमध्येच देणं अनिवार्य असेल. ओके. चला, इतर जे काय असतील, समजा ओळखपत्र, जॉईनिंग ऑर्डर, पे स्किल, असं कुठलंही ग्राह्य धरलं जाणार नाही आहे. ठीक आहे. ही बाब अनुभवाच्या संदर्भात नाही, तर आपल्याला बऱ्याचदा याच्याबद्दल डिटेल आपण वाचत नाही आणि मग आपली अडचण होऊ नये म्हणून हे इथं सांगितलंय. आता हा अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट शेवटी घेतलाय आपण, कर्तव्य आणि जबाबदाऱ्याचा फॉर्मॅट शेवटी घेतला आहे. आता निवड प्रक्रिया लक्षात घ्या. स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे याच्यात, जेवढ्या मार्काची स्क्रीनिंग टेस्ट असेल. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. स्क्रीनिंग टेस्ट समजा 200 मार्काची होईल, त्यापैकी मिळालेले मार्क्स. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला इथे अट दिली आहे त्यांनी 10.6 मध्ये की तुम्हाला 41% पेक्षा जास्त मार्क्स पडले पाहिजेत. म्हणजे 50 पैकी जर इंटरव्ह्यू असेल तर 21+ म्हणजे 22 व त्यापेक्षा जास्त मार्क असावेत तुम्हाला. ठीक आहे. जर समजा 21 पेक्षा कमी मार्क्स पडले तर स्क्रीनिंग टेस्टला चांगले मार्क्स असूनही तुम्हाला शिफारस केली जाणार नाही आहे. याचा अर्थ असा, ही गॅजेटेड पदं आहेत आणि गॅजेटेड पदाला जो व्यक्ती आहे तो शासनाच्या त्या प्रशासकीय म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं नेतृत्व त्यांना करायचं आहे. आणि म्हणून त्यांचं ते व्यक्तिमत्व एक ह्युमन रिसोर्सेसला घेऊन चालेल असं व्यक्तिमत्व असणं अनिवार्य आहे. ओके. सो इंटरव्ह्यूचे मार्क्स हे अत्यंत महत्त्वाचा रोल इथे प्ले करतात. त्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्याला कोणकोणते लागतात. आता नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, मागासवर्गीय असल्याबाबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास त्याचं वैध प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, दिव्यांग, माजी सैनिक, जे काही तुम्हाला बसतंय ते प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचंय. ठीक आहे. चला पुढे जाऊ. 15 पैकी, आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला 50 ते 500 KB हे स्कॅन करून PDF स्वरूपात अपलोड करायचे तिथे. त्याच्यानंतर 15 मे ते 5 जून एवढा कालावधी आहे, म्हणजे साधारणतः 20 दिवस आहेत फक्त फॉर्म भरायला. 5 जूनपर्यंत ऑनलाईन तुम्हाला फीज भरता येईल. ऑफलाईन भरायची असेल तर 7 जूनपर्यंत स्टेट बँकेत रिसिप्ट म्हणजे चालान प्रत मिळेल आणि 8 तारखेला फक्त चालान भरता येईल. 8 तारखेला चालान प्रत मिळणार नाही. सो हे व्यवस्थित लक्षात घ्यायचंय आणि तेवढी दूर जाऊच द्यायचं नाही, आत्ताच फॉर्म भरून टाकायचे. आता हे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याचे निकष आहेत. आता हे गृहप्रमुख जरी म्हटलं ना, हे समाज कल्याण अधिकारी गृहप्रमुख यांना समकक्षच पोस्ट आहे क्लास 2 ची. अनेकांना असं वाटतं हे गृहपालची पोस्ट असावी. गृहपालची पोस्ट नाही, ही ग्रुप C ची किंवा नॉन गॅझेटेड ग्रुप बी ची पोस्ट राहते. जे हॉस्टेलचे वॉर्डन असतात, हे गृहप्रमुख म्हणजे अनेक हॉस्टेलचं प्रशासकीय व्यवस्थापन यांच्याकडे असतं. इट इज इक्वलंट टू सोशल वेलफेअर ऑफिसर. ग्रुप B गॅजेटेड पोस्ट आहे. ठीक आहे. म्हणजे नाम पे मत जाइये काम का देखिये असं जे म्हणतात ना, म्हणून विशेषत्वानं ते नमूद केलं. ठीक आहे. आता हे कुटुंब, लहान कुटुंब असल्याबाबतचं प्रमाणपत्र आहे, ते तुम्हाला द्यावं लागतं अंडरटेकिंग. तुम्हाला मॅरिड असाल, किती मुलं आहेत, काय आहेत, मग ते तुम्हाला माहितीच आहे, शासनाचा नियम है ना. चला, त्यानंतर सर्टिफिकेट आहे. हा सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे. याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे. ओके. आणि तो अनुभवाच्या निकष बद्दलचा एक पॉइंट होता बघा, की जे अनुभवाच्या निकषामध्ये तुम्हाला नमूद करायचंय ते सांगायचं राहिलं. हे बघा, हे 8.4 अनुभवाच्या दाव्यासंदर्भातलं नेचर ऑफ जॉब, टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असं तिथं नमूद करणं आवश्यक आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये. तरच ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे. ओके. सो होपफुली तुम्ही हे सगळे बिंदू व्यवस्थित लक्षात घेतलेत. आता गटप्रमुख ब पदाला समजा
तुमचा फॉर्म एक्सेप्ट होत नाही आहे किंवा इतर काही अडचणी येत आहेत, तर आयोगाचा हे हेल्पलाईन नंबर आहे, 2 नंबर आहेत इथे दिलेले. ओके, बऱ्याचदा यांचा मोबाईल फोन जो आहे हा एंगेज येतो. सो मेल आहे खाली, आपलं म्हणणं मुद्देसूद पद्धतीनं तिथे लिहून तुम्ही मेल टाका, ते नक्कीच त्या मेलला रिप्लाय करतात. आणि मंडे टू फ्रायडे सकाळी 9 ते रात्री 8 आणि सॅटर्डे संडे सकाळी 9:30 ते रात्री 6:30 या वेळेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मेल तुम्ही कधीही पाठवू शकता. चला, आता हे झालं त्याच्याबद्दल. आता ह्या बॅचच्या तयारी संदर्भात सहाय्यक आयुक्त गट ब, समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या तीनही पदांचा सिलेबस अद्याप आयोगाने डिक्लेअर केलेला नाही. पण या अगोदर ह्या परीक्षा झालेल्या आहेत आणि त्यात जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये फार काही बदल होण्याच्या शक्यता नाहीत. सो रिझल्ट सिलेबसची वाट न बघता आपण अभ्यासाला लागलं पाहिजे आणि म्हणून जुन्या सिलेबसला अनुसरून आणि नवीन जे काही बदल होतील त्याला स्वीकारून आपण 23 मे म्हणजे अर्थात तो जेव्हा नवीन सिलेबस येईल त्याला एक्सेप्ट केलं जाईल, त्यालाही घेऊन पुढे कंटिन्यू केलं जाईल. 23 मे 2023ला 7 वाजता ही बॅच चालू होते आणि ही बॅच लाईव्ह असेल, ऑनलाईन असेल. ऑनलाईन लाईव्ह म्हणजे तुमचं 1.5 तास ते 1.25 तास टीचिंग चालेल. शेवटचे 15 मिनिटं डाऊट क्लिअरिंग असेल. त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर पण अवेलेबल असेल, म्हणजे नंतर तुम्हाला किती वेळा ते लेक्चर जे आहेत त्याचा ॲक्सेस असेल, जेणेकरून एखादी कन्सेप्ट नाही कळली तर वारंवार तुम्हाला ते पाहता येईल. त्यानंतर टेस्ट सिरीज होईल, युनिट टेस्ट असेल किंवा शेवटच्या आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आहे. ओके, त्यानंतर इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करून घेतली जाईल. सो ही बॅच आपली 23 मे पासून चालू होत आहे ऑनलाईन स्वरूपात. तर या बॅचच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे तर हे 3 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्यानंतर संस्थेची ही आपली लिंक आहे akarfoundation.org/SWO. ओके, आणि म्हणजे वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्याच्यावर कॉल किंवा मेसेज करूनही तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा जे अँड्रॉइड ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही आकार फाउंडेशनचं ॲप डाउनलोड करू शकता. आकार फाउंडेशन या ॲपवर सुद्धा हा कोर्स जो आहे तो अवेलेबल आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, ही अशा अनेक ॲक्टिव्हिटी संस्थेद्वारा केल्या जातात, त्या तुम्हाला आवडत असतील तर संस्थेचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनल. त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून समोर असे जे काही व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्या मित्रांनाही अशी माहिती नक्की शेअर करा. मित्रांसोबत ग्रुप तयार करा, एकमेकांना सहकार्य करून आपण या स्पर्धेमध्ये यश कसं मिळवता येईल या दृष्टिकोनातनं सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. दुसरं मी रिक्वेस्ट करेल आपल्याला की आपला आकार @आकार UPSC MPSC हे टेलिग्राम चॅनल आहे, याला पण तुम्ही जॉईन करा. समाज कल्याण अधिकारी गट अ गट ब म्हणजे अर्थात गट ब आणि सहाय्यक आयुक्त गट अ व गृहप्रमुख याच्याशी संबंधित जो काही अभ्यासपूरक घटक आहेत, साहित्य आहे, ते तुम्हाला त्या ग्रुपला टेलिग्राम चॅनलला शेअर केलं जाईल. सो आपण सगळ्यांनी या परीक्षेचं म्हणजे 2012 नंतर ही जाहिरात आलेली आहे, त्यामुळं अनेक वर्षापासून विशेषतः MSW झालेले विद्यार्थी प्रतीक्षेत असतील. तर तुम्हा सगळ्यांना याच्या यशस्वी नियोजनासाठी व अत्यंत शिस्तप्रिय अंमलबजावणीसाठी व यात जे काही तुमची ड्रीम पोस्ट आहे त्यात तुम्हाला चांगलं यश मिळावं यासाठी आकार फाउंडेशन टीमकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढील लेक्चरमध्ये आपली भेट होईलच. थँक्यू सो मच फॉर जॉईन विथ मी. थँक्यू.